मित्रांनो आता आपण साईनाथ हॉस्पिटल इथं आलेलो आहे. मित्रांनो अनुज नाईकडे कडदे या गावचा 21 वर्षाचा मुलगा साईनाथ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मित्रांनो खरंच एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. तो कामाला जात असताना सकाळची वेळ होती, पहाटे 5चा टायमिंग होता आणि तो आकारवाडी या ठिकाणी एक रस्त्यावरती पडलेलं झाडाची फांदी पडलेली, त्याला अडकून त्याचा ऍक्सिडेंट झालेला आणि त्याच्या डोक्याला मार लागलेला. डोक्यात हेल्मेट नव्हतं. त्याला साईनाथ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. 1 महिना जवळपास आयसीयू मध्ये शुद्धीवर आलेला नाही तो. नुसता एका हात आर्थिक मदतीचा झाला पाहिजे. त्यांची आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे फक्त घरी आई आणि बहीण आहे. त्याचे वडील बारीक असतानाच एक्सपायर झालेले. त्यांची आई आणि बहीण आपल्याला भेटलेली आहे. पेशंटची कशी प्रकारे प्रतिक्रिया आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया. चला त्यांच्या आई आणि बहिणीकडे. मी आस्था सदाशिव नाईकडे, अनुज नाईकडेची बहीण बोलते. तो सकाळी कामाला चालला होता. कामाला जाता जाता रात्रीचे रोडवर गाडीचे जे डंपर वगैरे चालले होते त्याच्यात फांदी पडली होती झाडाची, आणि ती फांदी त्याला काय सकाळची दिसलीच नाही, आणि जेव्हा दिसली तेव्हा गाडी काही कंट्रोल झाली नाही. ती ऍक्टिव्हा असल्यामुळे ती गाडी पटकन स्लिप झाली, आणि त्यानंतर मग त्याला दवाखान्यात तिथून पळवलं लवकरात. कुठं आणलं होतं हॉस्पिटलला पहिल्यांदा त्याला राजगुरुनगरमध्ये साळुंकेमध्ये आणलं होतं. आणि त्यानंतर तिथं ते MRI केलं. तिथे ते बोलले का पुढं नाही म्हणून मग इथं साईनाथ मध्ये त्याला आणलं होतं हॉस्पिटल. तिथं खेडमध्ये घेतलं नाही का पहिल्यांदा? ते MRI केले, तिथं डॉक्टर अवेलेबल नव्हते, त्यामुळे ते बोलले का पुढं हे करा म्हणून. क्रिटिकल कंडिशन असं सांगितलं होतं, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पुढे आणा. मग त्याला इथं साईनाथ मध्ये आणलं होतं. साईनाथला आल्यानंतर ना मग कसं केलं का? त्याचं लगेच इथं डॉक्टर म्हणजे गावातल्यांनी लगेच कॉन्टॅक्ट केले. पुढे डॉक्टरला फोन केला, आणि डॉक्टर म्हणजे इथं फोन करून डॉक्टर लगेच अवेलेबल पण झाले. त्याचं लगेच अर्ध्या तासात त्याला ऑपरेशनला पण घेतले. तिथे आणले तेव्हा क्रिटिकल म्हणजे ऑक्सिजन लेवल 30 होती. पुढे कसं सांगितलं मग डॉक्टरांनी काय? आता ते बोलतात असं केस मध्ये सांगू शकत नाही, जरा टाइम लागेल असं केस मध्ये. त्यामुळे पण अजून आपण आठवड्यात किंवा याच्यात नाही बघू शकत. आपल्याला कम्प्लीट महिन्यांमध्ये ते कन्वर्ट करायला लागेल, किंवा महिन्यात त्याला हे दिसेल. आता सांगू शकत नाही पूर्वी. आता 1 महिना झालेला आहे का? हो, महिना 19 तारखेला झाला, आता महिना झालाय. काही साधारणतः खर्च वगैरे कसं सांगितलं? खर्च वगैरे आता त्यांनी तसं आता याचं 10 पर्यंत सांगितलं होतं, 10 लाखच्या याच्यामध्ये. आतापर्यंत तरी 8 याच्यापर्यंत असे झालेले आहेत खर्च. आता ऍक्च्युली मेडिकल सोडून आणि लॅब वगैरे सोडून फक्त हॉस्पिटलचा खर्च असे सांगितलं. आता कोण कोण असतं इथं आपण? इथे फक्त मी आणि माझी आई दोघीच जणी असतात. वडिलांचं? वडील नाही आहेत. वडील लय लहानपणी म्हणजे 2011लाच एक्सपायर झाले. 2011 झाले. किती वर्षाचे होते तुम्ही? कोण? मी त्यावेळेस मी 8-9 वर्षाची असेल तेव्हा. आता आर्थिक परिस्थिती कशी घरी? आर्थिक परिस्थिती लय नाजूक आहे. म्हणजे असं कमावण्यास घरी कोण नाही, फक्त मी, भाऊ, माझी आजी एक असते घरी, ती पण आजारीच असते, आणि मम्मी. आम्ही एवढंच आहे. त्यामुळे मम्मीच अशी कमावते, बाकी कोणी नाही. आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे तशी. आव्हान कसं राहील आता तुमच्याकडून? आव्हान एवढंच राहील की जमेन तेवढी मदत करा आम्हाला, की आर्थिक परिस्थिती जरा आमची खूप बिकट आहे. त्याच्यासाठी माझ्या भावासाठी तरी थोडंफार हे करा, आर्थिक मदत करा, तेवढेच आव्हान राहील. किती वय भावाचं वय 21 आहे. किती वर्षापासून कामाला जात होता? तो आता झाले अजून 1-1.5 वर्ष नाही, 20 वर्षापासून तो कामाला जातो. म्हणजे सगळं त्याच्या याच्यावर चालू होतं? हो, तसं म्हणायला गेलं तर त्याच्याच याच्यावर सगळं हे होतं. ऍक्सिडेंट मध्ये डोक्याला मार आहे का? हो, मेंदूला मार आहे. त्याचं पूर्ण ते मेंदूचं आहे ना, रक्तवाहिन्याच पूर्ण बंद झालं होतं. ऑपरेशन झाले त्यावेळेस पण देवाचं नाही की डॉक्टर अवेलेबल होते, आणि त्यांनी लगेच ऑपरेशनला पण घेतलं. त्यावेळेस ते झाले नाही, तर मग त्याची गॅरंटीच दिली नव्हती. डॉक्टरनी सुद्धा सांगितलं होतं क्रिटिकल आहे, गॅरंटी काय दिली नव्हती, आणि ते ऑपरेशन सक्सेस झालं. देवाची कृपा होती. तर मित्रांनो, अनुज नाईकडे यांची बहिणीने त्यांच्या प्रतिक्रिया मांडलेल्या आहे. अतिशय दुःखद घटना झाली. एक ऍक्सिडेंट झालेला आहे. खूप गरीब परिस्थिती आहे त्यांची, आणि गरीब परिस्थितीतनं एक कुटुंब चालवतात. सकाळी कामाला जात असताना पहाटेच एक ऍक्सिडेंट झाला त्याचा, आणि डोक्याला खूप असं दुखापत झालेली. जवळपास 1 महिना ते ICU मध्ये. तर मित्रांनो, खरंच एक हात मदतीचा झाला पाहिजे. जेवढं शक्य होईल तेवढं एक आर्थिक मदत करून या कुटुंबासाठी
योग्य तेवढी मदत करा. साईनाथ हॉस्पिटलमध्ये आता आम्ही आलेलो आहे आणि त्यांना भेटलेलो आहे. अतिशय क्रिटिकल कंडिशन आहे, ICU मध्येच आहे. तर जास्तीत जास्त मदत करा मित्रांनो.